सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम। या आजच्या भक्तीत आपण प्रभूची स्तुती करीत काही सुंदर गीत गाणार आहोत। विजय संगीत या पुस्तकातूनच आज आपण गीत गाऊ। गीत नंबर 277, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं। गीत नंबर 277। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं। शक्तिमान तू ही है मेरे जीवन का संगी। हृदय के तार छेड़े चमका, हृदय के तार छेड़े चमका। तेरी आराधना है मधुर गीत, जीवन से मेरे तू महिमा पाए। एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं।
नंबर 273। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है।
विजयसंगीत गीत नंबर 231 यावेळेस आपण काढूया. हे देवा तुझ्या संगती चाला या इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. गीत नंबर 231. हेलो
सन्मान देऊ आणि विजय संगीत गीत नंबर 50, विजय संगीत गीत नंबर 50, येशू हे नाम गोड किती, आनंद गाऊ रात्रंदिनी.
प्रार्थना करू. दयाळू देव बाप्पा, तुझ्या चरणापाशी अद्भुत अशी शांती आहे. तुझ्या चरणापाशी बसल्यानंतर आपोआप आमच्या मनातले विचार आमच्या मुखावाटे प्रगट होतात व ज्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ही सुंदरशी गीतं लिहिली गेलेली आहे, क्वायरच्या द्वारे जी गाण्यात येत आहेत, प्रभू ती गात असताना आमच्या मनाला तू स्फूर्ती देतो, तुझ्या समक्षतेचा अनुभव देतोस. आमचं आध्यात्मिक कवनं एकमेकांना म्हणून दाखवणं, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक कवनं तुम्ही एकमेकांना म्हणून दाखवा असं पाऊल मंडळीला शिकवतो. प्रभू, आज तुझ्यासमोर आमचा विश्वास आहे धूपाप्रमाणे हे गीत गायनाची सेवा सादर झालेली आहे. प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र मनाकडे सोबतच ज्या प्रार्थना, विनंत्या व जे अद्भुत आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहेत, त्या सगळ्यांची पुन्हा एक वार तुझ्यासमोर उपकार स्तुती करीत असताना आजच्या उपासनेद्वारे तू गौरविला जा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमध्ये ज्या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 12, साम नंबर 12. बारा नंबरचं स्तोत्र आपण काढूया. मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू. जिवंत देवाला सन्मान आपण देऊया व या स्तोत्रसंहितेचं वाचन साखळी पद्धतीने आळीपाळीने आपण करूया. दुष्टाविरुद्ध सहाय्याची याचना मुख्य गवयासाठी 8व्या म्हणजेच मंद्र स्वरावर गावयाचं हे दाविदाचं स्तोत्र आहे. प्रभूच्या गौरवासाठी मी याची सुरुवात करतो. हे परमेश्वरा, सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही. मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत. खुशामत करणारे सर्व ओठ, हुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. परमेश्वर म्हणतो, दिनावरील जुलमामुळे व कंगालांच्या उशासामुळे मी आता उठलो आहे. ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे त्यात मी त्यास सुरक्षित ठेवीन. हे परमेश्वरा, तू त्यास सांभाळशील. या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक वार आम्ही आमच्या दयाळू परमेश्वराकडे मध्यस्थी करीत, आभार उपकार स्तुती करीत पुन्हा एक वार जाऊया आपण SAMच्या सेवा कार्यासाठी. मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, यासोबतच प्रियजन हो, विविध पदावरती आपली सेवा करत असलेले सर्व प्रियजन यांच्यासाठी प्रार्थनेचं मोठं पाठबळ मागत असताना
प्रभुदेवबाप आपणा सगळ्यांना त्याची कृपा, त्याचा अनुग्रह देव. सोबतच ज्या विविध मंडळ्या आपल्या विविध क्षेत्रामध्ये आहेत, देवबाप या सर्व मंडळांच्या सेवा कार्याच्या द्वारे गौरवीला जाओ व जे आत्मिक वातावरण या दिवसांमध्ये आपण अनुभवित आहात, प्रभुदेवबाप त्यामध्ये आपल्या मनाची, आपल्या जीवनाची नव्याने निर्मिती करो. शाळेच्या सेवा कार्याला देवबाप अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. मागील सप्ताहामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यासाठी देखील उपकार स्तुती आणि मध्यस्थी रदबदली करीत असताना आपल्या मंडळीतील अभिषेक व्यास यासाठी उपकार स्तुती करूया. अभिषेक जर्मन एरोनॉटिकल स्पेस सेंटर कंपनी यामध्ये ही जी जर्मन गव्हर्मेंट कंपनी आहे एरोनॉटिकल स्पेससाठी पार्ट्स बनवते, तिच्यामध्ये त्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळालेली आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच मागील सप्ताहात पास्टर सागर कालू यांना मास्टर इन डिव्हिनिटी युनियन बिब्लिकल सेमिनरी पुणे येथून ही डिग्री त्यांना मिळाली, त्यांची आपण उपकार स्तुतीच्या प्रार्थनेत आठवण करूया. बेतेल कॉलनीतील राणी गायकवाड यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली, त्यांच्यासाठी उपकार स्तुती करू. सोबतच अभिजित वळवी यांच्या अक्कड सासूबाई यांचं गेल्या सप्ताहात निधन झालं, तर वसावे आणि वळवी कुटुंबियांसाठी प्रार्थनेत आठवण करूया. सगळ्या प्रार्थना विनंत्या घेत मी सगळ्यांच्या वतीने प्रभूकडे प्रार्थना करतो. आपण आपलं लक्ष परमेश्वर पित्याकडे लावूया. हे दयाळू देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला आम्ही उंचवितो, कारण की प्रभू सर्व प्रकारच्या उत्तम गोष्टींचा दाता तू आहेस. सर्व प्रकारच्या देणग्या तुझ्याकडून आम्हाला मिळत असतात. प्रिय परमेश्वरा, आम्ही प्रत्येक गोष्टीचा जर बारीक रीतीने विचार केला तर आमच्या जीवनामध्ये असलेला जो श्वास आहे तो, व आज सकाळी आम्ही तुझ्या पवित्र भवनामध्ये बसलेलो आहोत, ही तुझी कृपा. कारण की आज आम्ही जगाचं निरीक्षण जर केलं तर जगातले अनेक प्रियजन आहे की ज्यांना आजचा हा दिवस बघायला मिळाला नसेल, परंतु प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की या भूतलावरती आम्ही आहोत आणि आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये बसून तुझी गीतं गाऊ शकतोय, तुझं पवित्र वचन वाचू शकतो. आणि परमेश्वरा, ज्या जिभेबद्दल आम्ही इतक्यात स्तोत्रामधून वाचलं त्याकडे पाहत असता तो आम्हाला उपकार स्तुती करण्यासाठी शब्द दिलेले आहेत. प्रभू, तो आम्हा मानवाला एक विशेष अधिकार दिला, तो म्हणजे तो आम्हाला वाचा दिलीस की ज्याच्याद्वारे आम्ही बोलू शकतो, एकमेकांसोबत हितगुज करू शकतो आणि प्रभू आम्ही आमच्या प्रार्थना रचून तुला सादर करू शकतो. स्तोत्रकर्ता रात्रीच्या प्रहरी देखील उठून आपलं गीत रचून तुला सादर करीत असे. दानिएलाच्या जीवनाकडे पाहता दिवसातून 3 वेळा तो गुडघे टेकून तुझ्या समोर लीन नम्र होऊन तुझी प्रार्थना करीत असे. प्रिय परमेश्वरा, तुझं आणि आमचं जे नातं आहे ते नातं या जगातल्या प्रत्येक नात्यापेक्षा गोड, मधुर, कधी न संपणारं असं आहे. व सार्वकालिक जीवन ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हाला देऊन तुझ्या समक्षतेचा सदा सर्व काळचा आनंद येथे बसलेल्या विश्वासणाऱ्यांना दिलास. आणि आज विश्वासणारे म्हणून सारा आदर, मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. कारण की प्रभू आमच्या प्रत्येक शब्दाचा आणि आमच्या प्रत्येक बोलल्या गेलेल्या वाक्याचा तुझ्याकडे हिशेब आहे आणि त्या तू ऐकतोस. प्रभू, त्या तू ऐकतोस असा विश्वास बाळगीत आम्ही तुझ्या चरणी येतो. यशया संदेष्टा म्हणतो की उद्धार करवत नाहीत का तुझा हात तोकडा नाही आणि ऐकू येत नाहीत का तुझा कान मंद नाही. प्रभू, तू किती चांगला आहे, किती सामर्थ्याने नटलेला आहे. सेनांचा यहोवा असं तुला म्हटलेलं आहे. यावे येरे, यावे नेसी, यावे शालोम, जो शांतीदाता देव परमेश्वर, जो पुरवठा करणारा परमेश्वर, ज्याला हागार म्हणाले की आता एल रोई म्हणजे पाहून पुरवठा करणारा परमेश्वर. देवबापा, तू आम्हाला पाहून पुरवठा करतोस आणि आमच्या आयुष्यात काय आहे हे सगळं तुला कळतं. प्रिय पित्या, आजच्या सकाळी पुन्हा एक वार आम्ही उपकार स्तुती करतो. एसएमच्या सेवा कार्यासाठी आम्ही तुला उंचवितो. व जे सेवा कार्य प्रभू तू एसएमच्या द्वारे दिलेलं आहेस, देवबापा तू या सर्व कार्यासाठी आमचे अध्यक्षा, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त या सगळ्यांना प्रभू तुझ्या चरणापाशी आम्ही ठेवत असताना आज पुन्हा एक वार आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. आज पुन्हा एक वार देवबापा आम्ही आमच्या ह्या सर्व पदाधिकारी वर्गांना तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो. जे सेवा कार्य देवबापा ह्या प्रियजनांच्या हाती दिलेलं आहे, आमचे अधिकारी वर्ग म्हणून देवबापा नेहमीच आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करीत आहोत, प्रार्थना करीत आहोत. आणि आजच्या सकाळी देखील तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. या सर्व प्रियजनांना सुबुद्धी दे, शहाणपण दे, लागणारं
सर्व प्रकारचं देवबापा कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून दे, कारण की SAMला पुढे आणि पुढे घेऊन जात असताना प्रगतीच्या ह्या वाटचालीवरती विविध निर्णय घ्यावे लागतात आणि ते सर्व घेत असताना आमच्या अध्यक्षा, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त या सगळ्यांना देवबापा तुझी कृपा अनुग्रह स्वर्गीय भांडारातून दे. प्रिय पित्या, ज्या प्रिय मंडळ्या विविध ठिकाणी आहेत अशा सर्व मंडळ्यांची आम्ही आठवण करतो व मंडळांमध्ये सेवा करणाऱ्या पाळक वर्गांसाठी, सुवार्तिकांसाठी, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव, मंडळीमध्ये सेवा करणारं महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, तरुण संघाचे अध्यक्ष, अध्यक्षा, तरुण संघाचे सभासद या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतो, कारण की प्रभू तारुण्यातल्या दिवसामध्ये निर्माणकर्त्याला स्मर असं तुझं पवित्र वचन म्हणतं व ह्या तरुण पिढीला घडवत असताना आमच्या अध्यक्ष आणि आमच्या अध्यक्षा त्याचप्रमाणे तरुण संघाच्या सर्व सभासदांना तुझी कृपा दे. आमच्या संडे स्कूलच्या शिक्षक शिक्षिकेंना देवबापा तू पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित करीत आहेस व विद्यार्थ्यांची जी प्रगती, जे वचनाची पाठांतरं आहे व त्यांना या बालवयामध्ये वचनाचं जे चांगलं मनन चिंतन कळलेलं आहे प्रभू, ते वृद्धपणेही त्यापासून परावृत्त होणार नाही असा आमचा दृढ विश्वास आहे. महिला मंडळासाठी आम्ही उपकार स्तुती करतो. प्रिय पित्या, जे पवित्र वचनाचं अध्ययन त्यांच्याद्वारे होतं आहे, आमचा विश्वास आहे की पवित्र शास्त्रातल्या अनेक गोष्टी आता त्यांच्या अंतःकरणात बिंबवल्या गेलेल्या आहे व ते आपल्या घरात आपल्या प्रिय नातवांना, आपल्या लेकरांना शिकवत असताना महिला मंडळाला तू सहाय्य करता असा हो. दयाळू परमेश्वरा, मंडळांमध्ये जे आध्यात्मिक वातावरण आहे त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. मंडळीच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्यासाठी आम्ही चर्च कमिटीसाठी तुझी उपकार स्तुती करतो, प्रार्थना करतो. दयाळू परमेश्वरा, या दिवसात कितीतरी प्रियजन उपवास प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवत आहे. देवबापा, खऱ्या रीतीने तुझ्या समोर आम्ही उपवास करावा यासाठी यशाचा 58वा अध्याय वाचित असताना तुला आवडणारा उपवास करण्यास तू सहाय्य कर. सोबतच ख्रिस्ताने जसं म्हटलं की आपल्या मस्तकी तू तेल लावावेस, मुख आपले आनंदी असावे व आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेऊन प्रार्थना करणे यासाठी की गुप्तवासी पिता त्याचं उत्तर देईन. आणि म्हणूनच देवबापा, आमचं लक्ष त्याकडे लावलेलं असताना आम्ही ज्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो, जे उपवासामध्ये तुला आळवतायत, तुझ्याकडे विनंत्या प्रार्थना करतायत, देवबापा त्या सगळ्या तू ऐक व त्याचं उत्तर स्वर्गीय भांडारातून दे. सोबतच दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो शाळेच्या गौरवी सेवा कार्यासाठी. आमचे सर्व प्राचार्य, आमचे पर्यवेक्षक, आमचे शिक्षक आणि शिक्षिका, यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी. प्रिय प्रभू, आमच्या शाळेच्या प्रत्येक स्टाफ मेंबरला तुझी कृपा दे. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमाच्या आमच्या शाळा, मग त्या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्ह्यात आहेत, त्या सगळ्या आशीर्वादाच्या अशा होऊ दे व शाळेची प्रगती नेहमीच होऊ जाऊ दे. देवबापा, आमच्या विद्यार्थ्यांना तू यश संपादन करण्यासाठी लागणारी कला स्वर्गीय भांडारातून पुरव. या दिवसांमध्ये ज्या परीक्षा लेकरांच्या चालू आहे, वाढलेलं ऊन आहे, यामध्ये ताप येणं, सर्दी होणं, अशा अनेक कारणांनी लेकरांना देवबापा अध्ययन कार्यामध्ये अडचणी येतात. आमची प्रार्थना आहे, लेकरांचं तू संगोपन कर, परीक्षा देण्यासाठी तू त्यांचं सहाय्य करता असा हो व एका नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जाण्यासाठी आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लेकराला, सोबतच आमच्या शाळेच्या प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे. आम्ही समर्पित अशा आमच्या सर्व प्राचार्यांसाठी, पर्यवेक्षकांसाठी, शिक्षकांसाठी आभार मानतो. खरंच देवबापा, तुझी गौरवी सेवा या माध्यमाने देखील करता येते, एक नवी पिढी तुझ्यामध्ये घडवता येते. त्यासाठी देवबापा, आमच्या सर्व शिक्षक वर्गांना तू दृढ कर, आमच्या प्राचार्यांना तू दृढ कर आणि त्यांच्याद्वारे होणारी सेवा खूप आशीर्वादाची कर. आमच्या हॉस्टेलसाठी आम्ही धन्यवाद देतो देवबापा. वसतिगृहाची ही सेवा प्रभू तू स्थापित केलेली आहे. पूर्वीच्या काळाकडे जर आम्ही बघितलं तर दुष्काळजन्य परिस्थिती असो किंवा पाण्याची हाल असोत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वसतिगृहाने खूप चांगली सेवा केली, आजही करीत आहे. सर्व हॉस्टेल वॉर्डन, सर्व हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो, कारण की प्रभू, एक पालक म्हणून ह्या लेकरांचं संगोपन करणं फार अवघड आहे. लागणाऱ्या गरजांची पूर्तता करणं, सोबतच वेळोवेळी त्यांना सर्व गोष्टी पुरवणं, त्यांचा अभ्यास घेणं आणि त्यांची काळजी घेणं, ह्या कितीतरी मोठ्या जबाबदारीच्या सेवा आहेत. या करीत असताना आमचे सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड यांचा तो सहाय्य करता हो. आमचे मराठी माध्यमाचे मुलं, इंग्रजी माध्यमाचे, सोबतच मुलांचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह, दोन्हीही आमचे स्टाफ
सगळ्यांना दे बापा तुझी कृपा दे. वाढत्या उन्हामध्ये प्रत्येकाचं तू रक्षण कर. सोबतच सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्याला प्रभू आशीर्वादित कर व संस्थेचं संचालन त्या ठिकाणावरून होत असताना त्यांची सेवा खूप आशीर्वादाची अशी होऊ दे. आमच्या बाहेरगावी शिकणाऱ्या प्रिय लेकरांची आम्ही आठवण करतो. प्रत्येकाचं शिक्षण दे बापा तू आशीर्वादित कर. आमच्या सर्व लेकरांना एक चांगलं भविष्य तू दिलेलं आहेस आणि मंडळी प्रति रविवारीच नव्हे तर मंडळीतला प्रत्येक सभासद मंडळीतल्या या आमच्या प्रिय लेकरांसाठी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करीत आहे. देवापा जगातल्या सर्व प्रकारच्या मोहांपासून आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लेकराचं संगोपन तू कर, संरक्षण कर. त्यांचा अभ्यास आशीर्वादाचा होऊ दे व समाजामध्ये ते पुढे उभे राहतील व समाजाचं नेतृत्व करतील. मंडळीचं SMचं नाव उंच करतील. म्हणून आमच्या बाहेरगावी सर्व शिकणाऱ्या मुलांना तू सहाय्य कर, तुझी कृपा दे. आम्ही बंधू जोशवा यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यासोबत तू राहा. त्यांचं अध्ययन आणि त्यांचं सेवा कार्य प्रभू आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच बंधू अभिषेकची आम्ही आठवण करतो. त्याला दिलेल्या इंटर्नशिपसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि जर्मन एरोनॉटिकल स्पेसमधील त्याचं जे इंटर्नशिप आहे दे बापा ते तू आशीर्वादाचं कर. आमच्या प्रार्थना आहे प्रभू तू त्याच्यासोबत आहेस. त्याचे आईवडील, त्याची बहीण यांना देखील तुझी कृपा दे. आम्ही अभिषेकसाठी प्रार्थना करतो की तू त्याचा अभ्यास आशीर्वादाचा होऊ दे. सोबतच या तरुण वयात त्याला तुझी झालेली ओळख व तुझ्यामध्ये असलेला दृढ विश्वास यामध्ये तू त्याला टिकवून ठेव. प्रार्थना करतो देवबापा तू त्याला सहाय्य कर व त्याचं सेवा कार्य व त्याचं अध्ययन आशीर्वादाचं कर. सोबतच देवबापा आम्ही पास्टर सागर कालू यांच्यासाठी आभार मानतो. मास्टर इन डिव्हिनिटीच्या द्वारे प्रभू तू त्यांना एक सेवेची मोठी संधी आणि मोठा कृपेचा भाग दिलेला आहेस व तुझं पवित्र वचन अतिशय चांगल्या रीतीने बारकाईने अभ्यास करून मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी ते उपयोगात आणावं. मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी ते पुढे न्यावं. यासाठी प्रभुदेव बापा पाळक साहेबांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व मंडळीची आत्मिक वाढ त्यांच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे. त्यांच्या कुटुंब परिवारालाही मोठा आशीर्वाद तू दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो डॉक्टर आणि नर्सेससाठी, प्रत्येक वैद्यकीय विभागामध्ये सेवा करणारे बंधू आणि भगिनी. देवबापा आम्हास ठाऊके या प्रियजनांची सेवा खूप मोठी आहे, मोलाची आहे, अवघडसुद्धा आहे. कारण की मेडिसिन्समध्ये नेहमीच नवीन नवीन गोष्टी येत असतात आणि कोणाचं शुश्रूषा करणं यासाठी लागणारं जे समर्पण असतं ते देवबापा आम्हाला या प्रियजनांमध्ये दिसतं. म्हणून सर्व डॉक्टर्सला, सर्व नर्सेसला, वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रत्येक स्टाफ मेंबरला तुझी कृपा दे. आपलं कुटुंब, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सोबतच दवाखान्याच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना प्रत्येक मेडिकल वर्कर्सला तुझी कृपा दे. सोबतच पोलीस दलासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे अनेक बंधू आणि भगिनी या पोलीस दलाच्या सेवेत आहे. समाजाचं नेतृत्व करणं व समाजामध्ये शिस्त राहावी यासाठी वेळप्रसंगी कडकसुद्धा वागावं लागतं. आणि म्हणूनच देवबापा ही सेवा करत असताना, आपलं कौटुंबिक जीवनसुद्धा सांभाळत असताना आमच्या मंडळीतल्या प्रत्येक पोलिसामध्ये सेवा देणाऱ्या बंधू भगिनींना तुझी कृपा आणि अनुग्रह तू दे परमेश्वरा. सोबतच काही खाजगी ऑफिसेसमध्ये सेवा करतात, काही सरकारी ऑफिसेसमध्ये सेवा करतात. अशा सर्व प्रियजनांची सेवा देवबापा आशीर्वादाची कर. जिल्हा परिषदेसाठी, सोबतच रेल्वे डिपार्टमेंटसाठी, महामंडळासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी जी सेवा करणारे आमचे बंधू आणि भगिनी आहे, एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून त्यांची साक्ष अतिशय चांगली असून अनेकांना प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती दाखवावी यासाठी देवबापा तू या प्रियजनांचा नेहमीच उपयोग करून घे. दयाळू देवबापा आमच्या प्रिय भारत देशासाठी आम्ही तुझ्याकडे मागतो. आमच्या देशावर तुझी कृपा असू दे. आमच्या देशामध्ये शांती आणि सोबतता नांदू दे. प्रत्येक राज्यामध्ये प्रगती आणि प्रगती दिसून येऊ दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी व आमच्या प्रिय नंदुरबार जिल्ह्यासाठी, शहरासाठी तुझ्याकडे मागतो. आमच्या माननीय जिल्हाधिकारी, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यावर्गांसाठी. कारण की प्रभू परमेश्वरा हे सेवा कार्य व जनतेची सेवा करणं, सोबतच सरकारच्या प्रत्येक योजना शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, हे सेवा कार्य करत असताना आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. शहरामध्ये शांती नांदू दे. सर्व प्रकारच्या दंग्या धोप्यांपासून आमच्या शहराचं प्रभू तू रक्षण कर. प्रिय परमेश्वरा आमच्या मंडळीत जे आजारी लोक आहे त्यापैकी आम्ही आज मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना गायकवाड यांची आठवण करतो. जुलियाना अक्कांचा जो उपचार चाललेला आहे प्रभू त्यामध्ये तू त्यांना आरोग्य दे, आपली कृपा पुरव. सोबतच रयता अक्का, सुरेश ठाकूर, आनंदीबाई जयकर यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. रयता अक्कांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे. त्यांचा होत असलेला उपचार आशीर्वादित कर.
सापाबाई शिंदे आहेत, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी आहेत, यांची आम्ही आठवण करतो. सापाबाईंना तुझी कृपा अनुग्रह दे. सोबतच अरुणा सुतारी यांना पायाला स्पर्श करून चांगला आरोग्य आपल्या स्वर्गीय भंडारातून पुरीव. सोबतच पित्या आम्ही कांता सिस्टर, रुही माने, लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी यांची आठवण करतो. रुहीला दे बापा तुझी कृपा दे. तिच्यासोबत तू राहा. तिच्या आईवडिलांना तिची काळजी घेत असताना लागणारं सर्व प्रकारचं बळ आपल्या स्वर्गीय भंडारातून दे. आम्ही विनोद वळवीची आठवण करतो. त्याच्या पायाला झालेल्या सेप्टिकमध्ये त्याला आरोग्य मिळावं, लवकर त्याला बरं वाटावं यासाठी तुझी कृपा दे. बंधू वसंत पाडवी यांनाही तू सहाय्य करता असा हो. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो येशू शिरसाट सरांसाठी. शिरसाट सरांना तुझी कृपा दे. त्यांच्या शारीरिक सर्व झीज भरून निघावी, चांगलं आपलं दैनंदिन सर्व काम त्यांना करता यावं यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांची काळजी घेत असताना मॅडम आणि लेकरांचा तू सहाय्य करता असा हो. सोबतच आम्ही सुभाष वळवी यांची आठवण करतो. जहरसिंग वसावे यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू तू त्यांना चांगलं आरोग्य दे, आपली कृपा तू त्यांना पुरीव. सोबतच आम्ही सुवार्ताबाई मसीदास आणि कामिना गायकवाड यांची आठवण करतो. पित्या तू त्यांना सहाय्य कर, आपलं आरोग्य त्यांच्यासाठी तू विधित कर. आमच्या मंडळीत जे वडील प्रियजन आहेत त्यापैकी आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी आहेत, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई ढलगे, दुर्गाबाई वळवी आणि कौशल्यबाई सोनेरी यांची आठवण करतो. पित्या तू त्यांना स्पर्श कर. वृद्धापकाळामध्ये तू त्यांचा आधार बनून जी गौरवी सेवा प्रभू त्यांनी मंडळीप्रती समाजाप्रती केलेली आहे ती दे बापा तू स्मरण कर व त्यांचं वृद्धापकाळातलं जीवन आरोग्यदायी असं होऊ दे. सोबतच आम्ही बेथेल कॉलनीतील आमची बहीण राणी गायकवाड हिच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना दिलेल्या पुत्ररत्नासाठी आम्ही उपकार स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. त्या बाळाला तू तुझं आरोग्य दे, आपली कृपा पुरव आणि त्या बालकाच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे एक चांगली साक्ष गायकवाड कुटुंबियांमध्ये निर्माण व्हावी असं तू होऊ दे. सोबतच आम्ही अभिजित वळवी यांच्या अक्कड सासूंना जी प्रभू आज्ञा झाली प्रभू आम्ही त्यासाठी वसावे परिवार, वळवी कुटुंबीय या सगळ्यांसाठी मंडळी म्हणून प्रार्थना करतो. तू त्यांचं सांत्वन कर, समाधान कर व जी धन्य आशा आम्हाला पहिले करीन याच्या 15व्या अध्यायामध्ये तू दिलेली आहे आणि ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान आहे या विश्वासाने या सर्व प्रियजनांचे अश्रू पुसून त्यांचं समाधान करून चांगलं आरोग्य आणि देवापा सर्वकालिक जीवनाचा जो दृढ विश्वास आहे त्यामध्ये तू त्यांना स्थिर कर. सोबतच पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र वचनामधून ऐकणार आहोत. रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेबांसाठी आमची प्रार्थना आहे. दयाळू देवबापा जे पवित्र वचनाची सेवा ते आमच्यासाठी करीत आहे, पवित्र आत्म्याकरवी जे तू त्यांना सुचवलेलं आहे ते बोलण्यासाठी लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून तू त्यांना दे. पवित्र आत्म्याचा वर्धहस्त त्यांच्यावर ठेव व बोलत असताना लागणारी कृपा स्वर्गीय भांडारातून तू त्यांना पुरव. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो येत्या दिवसांमध्ये आम्ही पॅशन वीक साजरा करणार आहोत. जे देवबापा वक्तेगण आम्हाला लाभलेले आहे त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आम्ही रेव्हरंड राजीव जयस्वाल यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं आमच्याकडे येणं देवबापा आशीर्वादाचं असं कर. सोबतच आम्ही रेव्हरंड संजय सिंग यांची आठवण करतो. त्यांची आमच्याकडे येऊन वचनाची सेवा आशीर्वादित कर व पवित्र शास्त्राच्या अध्ययनाचा जो प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे देवबापा त्याचा उपयोग मंडळीच्या वाढीसाठी व्हावा असं तू होऊ दे. पॅशन वीकमध्ये प्रभू आम्ही विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा देणार आहोत. बाप्तिस्मा घेणाऱ्या आमच्या प्रिय लेकरांची मनं तू तयार कर आणि मंडळीसमोर विश्वासणाऱ्यांसमोर अरे प्रभू तुझ्यासमोर ते तुझा स्वीकार करतील याची साक्ष देत असताना होणारा बाप्तिस्मा विधीसुद्धा आशीर्वादाचा असा होऊ दे. आणि पित्या मंडळीमध्ये ज्या वेळेला त्यांना आम्ही सहभागितेचा हात देऊ ते तू आशीर्वादाचं होऊ दे आणि त्याद्वारे तुझं गौरव करून घे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो ज्या प्रियांची नावं कदाचित आम्हास कळली नाही परंतु प्रभू तू त्यांना देखील सहाय्य कर, आपली कृपा पुरव. काल झालेल्या वधूवर सूचक मेळाव्यासाठी आम्ही उपकार स्तुती करतो आणि ह्या कार्याच्याद्वारे देवबापा जे सेवा कार्य झालं त्यासाठी सारा आदर आम्ही तुला देतो. रेव्हरंड ढगे आणि त्यांचं सेवा कार्य तू आशीर्वादाचं कर. सोबतच देवबापा मंडळीच्या आत्मिक वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातील त्या सगळ्या आशीर्वादाच्या अशा होऊ दे. आम्ही सारा आदर तुला देतो, मान महिमा प्रभू तुला अर्पण करतो. तो आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आपण दानार्पण घेणार आहोत आणि या दानार्पणाच्या सेवेसाठी गीत गायनाची सेवा करण्यासाठी क्वायर पुढे येईल. प्रभूसाठी एक सुमधुर गीत ते गायन करतील व हे गायन होत असताना
आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया.
प्रभू परमेश्वराला धन्यवाद असो. या सुमधुर गीतासाठी प्रभू देवा क्वायरची सेवा आशीर्वादित करो. प्रियजन हो, आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांची वाढदिवस आहे आपण त्यांची आठवण करूया. आज राकेश शर्मन पंजाबी, संजय महेंद्र मसीदास, रेव्हरंड अनुप मगन वळवी, राणी सोबतच प्रियंका राहुल डोंगरे, निलेश नाईक. सोमवारी सोनाक्षी भूषण जाधव, मंगळवारी राहुल रमाकांत ठाकूर, बुधवारी प्रेरणा जॉर्ज पवार, विजयानंद सदानंद वळवी, अंकुर वसावे. गुरुवारी अनिता मुकेश वळवी, दिलीप योहान वळवी, प्रशांत सुरेंद्र वळवी. शुक्रवारी भानुबाई प्रताप नाईक, महिमा विशाल पाडवी, शानू रविकांत ठाकूर, वेलरीना एलिस या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच सुशिलाबाई जांबिलसा यांच्याकडून दशमांश आहे. सोबतच कुमारी प्रिशा प्रशांत वळवी हिच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुती आहे, ती मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. डॉक्टर राजेशजी वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. अर्पणा राजेंद्र गायकवाड यांच्याकडून पुत्ररत्न प्राप्ती झाल्याबद्दल उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच मिनल वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. डॉक्टर संगीता बेनहर संगीता बेनहर पवार यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोनाक्षी भूषण जाधव हिच्यासाठी आपण प्रार्थना करूया, तिचा वाढदिवस आहे. सोबतच ओके, एक उपकार स्तुतीचं दान मिठाईच्या रूपाने बाबू चव्हाण हे आमचे परदेशीपुरा हे यांनी दिलेलं आहे, ते आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. तर चव्हाण परिवारासाठी आपण प्रार्थना करूया. परदेशीपुरा या ठिकाणावरून त्यांनी हे दिलेलं आहे, त्यांचं जीवन प्रभू आशीर्वादित करो. सर्व वाढदिवस, दानार्पण, उपकार स्तुती ह्या ज्या प्रार्थना आहे यासाठी मी आपल्या मंडळीचे सिनियर पाळक सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करा. प्रार्थना करूया. तू खरोखर अद्भुत पराक्रमी परमेश्वर देव, राजाधिराज सत्ताधीश स्वामी, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आमचा यहोवा परमेश्वर, सर्वसमर्थ देव म्हणून जो आम्हाला आमचा पूर्वज अब्राहम याला प्रगट झाला, जो देव काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, जो आपल्या राजासनावर सत्ताधीश स्वामी म्हणून बसलेला आहे आणि आपल्या लोकांची आजही तो वाट पाहतो, जो काळजी घेतो, पुरवठा करतो, जो आरोग्य देतो, जीवन देतो, बुद्धिमत्ता देतो, संधी देतो, पाप क्षमा देतो, नवजीवन देतो, त्या देवबापा येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्ही तुझा धन्यवाद करतो. तुझ्या उपकाराला जाणून जे काही दान आम्ही तुझ्यासमोर आणलं आहे हे तू स्वीकार, हे आशीर्वादित कर. याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, लोकांच्या भल्यासाठी व तुझ्या दासांच्या गरजा भागविण्यासाठी बाबा. तुझी मंडळी उन्नत व्हावी, वाढावी, पुढे जावी, मोठ्या क्षेत्रांमध्ये तिने पाय टाकावा. म्हणून प्रभू तिला सुद्धा तू आशीर्वाद दे. आणि ह्या कठीण दिवसांमध्ये आमचं तुझ्या येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये असणारं ऐक्य टिकून ठेवण्यासाठी हे पवित्र आत्म्या तू आम्हा सर्वांना सहाय्य तू कर. या दानाला आम्ही तुझ्या स्वाधीन करतो, तू गौरविला जा. सोबतच आम्ही ज्यांची वाढदिवस आहे त्यामध्ये आमचे रेव्हरंड अनुप वळवी पाळीसाहेब आणि राकेश, संजय, राणी प्रियंका, निलेश, सोनाक्षी, राहुल, प्रेरणा, विजयानंद वळवी, अंकुर, अनिता मुकेश, दिलीप योहन, प्रशांत सुरेंद्र, भानुबाई प्रताप नाईक, महिमा, शानू, वेलरीना एलिस आणि ज्यांनी सांगितलं नाही त्यांची आम्ही आठवण करतो. यांना तू आशीर्वाद दे. विशेषतः रेव्हरंड अनुप वळवी पाळीसाहेबांना सहाय्य कर. त्यांना शारीरिक शक्ती, बुद्धिमत्ता, मंडळीचं संचालन करण्याची कला आणि पवित्र आत्म्याचं वरदान त्यांना तू दे. त्यांची सेवा आशीर्वादित कर. अनेक आत्मे जिंकले जावे म्हणून त्यांची सेवा फलवान हो असा आशीर्वाद या नव्या वर्षाचा त्यांना तू दे. त्यांना व त्यांच्या परिवाराला सहाय्य कर आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे.
आम्ही आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा अडचणीसह आम्ही विशेषतः ह्या दिवसामध्ये परीक्षा देणारे आणि नेण्या प्रकारच्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतःला घडविण्यास सोपवणारे आमची मुलं मुली आम्ही त्यांची पण आठवण करतो. तू त्यांना सहाय्य कर. या दिवसात विशेषतः प्रभू या उष्णतेच्या दिवसांना प्रारंभ झालेला असताना आमची तू काळजी घे आणि आम्हाला तू आरोग्य पुरव अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रत्येक परिवाराच्या वैयक्तिक गरजा ज्या आहेत त्या सर्व तू जाणतोस प्रभू. यावेळेस तुझे दास म्हणून आम्ही मागणी करतो, तुझ्या प्रत्येकाचं विशेष सहाय्य कर आणि तुझा धन्यवाद करायला त्यांना संधी तू दे. आम्ही स्वतःला या दानासह तुझ्या स्वाधीन करतो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. देवबापा तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजन हो, या सप्ताहासाठीच्या ज्या सूचना आहे त्या मी आपणासमोर वाचतो. त्या येण्याप्रमाणे आहेत. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये प्रार्थना घेण्यात येईल. बुधवारी सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययनाचा वर्ग घेतील. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची जी सभा आहे ती महिला मंडळाची सभा महिमा विशाल पाडवी यांच्या घरी होणार आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा महिमा विशाल पाडवी यांच्या घरी होईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. आज सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये बाप्तिस्म्याचा वर्ग होईल. हा बाप्तिस्म्याचा वर्ग चर्चमध्ये होईल व आजचा जो सिद्धांत आहे, सिद्धांत क्रमांक 8 तारण हा असणार आहे व शिक्षक म्हणून रेव्हरंड अनुप वळवी सेवा करतील. येत्या रविवारी दिनांक 30 मार्च 2025 रोजी वचनाची सेवा डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे करतील. सोबतच अल्फा ओमेगा ह्यांच्याकडून जी प्रत आहे ती उपलब्ध झालेली आहे. तर ही प्रत चर्च सुटल्यानंतर श्री अंजय वळवी सरांकडून आपण अल्फा ओमेगाची आपली प्रत घ्यावी. या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. प्रियजन हो, आज देवाच्या पवित्र वचनाची सेवा आपल्या मंडळीचे सिनियर पाळक सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब हे करणार आहेत. पाळक साहेब वचनाची सेवा करतायत. तत्पूर्वी मी आजचा शास्त्र भाग वाचतो. त्यासाठी आपण जुन्या करारामध्ये जाऊया आणि जुन्या करारात योएलाचं पुस्तक आपण काढूया. योएलचं पुस्तक अध्याय 2 आपण काढू. यहजकेल, दानियल, होशे, योएल. योएलाचं पुस्तक 2 अध्याय वचन 12 ते 16. योएल 2 अध्याय 12 ते 16. परमेश्वराची दया. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक मजकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय पाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव याला कळवळ येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे. असे की जेणेकरून तुम्हास त्याला अन्नार्पण व प्रेयार्पण करिता येईल. सियोनेत कर्णा वाजवा. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा. लोकांस जमवा. मंडळी शुद्ध करा. वडिलास जमवा. मुले व स्तनपान करणारी अभ्रके यासही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणोत, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर. आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको. होऊ देशील तर राष्ट्रे त्यांची निर्भत्सना करतील. त्यांचा देव आता कुठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे. सोबतच यिर्मयाचं पुस्तक आपण काढूया. यिर्मया यिर्मयाचा 17वा अध्याय आपण काढूया.
17व्या अध्यायामध्ये वचन 9 आणि वचन 10, यिर्मया अध्याय 17 वचन 9 आणि वचन 10 आपणासाठी वाचतो. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखितो, देवाफी वचने आशीर्वादित करो. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की आपण वचनाच्या सेवेसाठी कृपया पुढे यावं. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. या उपवास पर्वामध्ये किंवा लेनच्या या समयामध्ये आता 17-18 दिवस झाले, राखीच्या बुधवारपासून, आणि आम्ही सर्व पाळक लोक आणि जे लोक या चर्चमध्ये जमतात रोज संध्याकाळी जे ऑनलाईन जोडले जातात, 40 दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही ठरवून त्याप्रमाणे त्या शास्त्र भागाचं आम्ही मनन करतो. या पर्वामध्ये आम्ही जास्तीत जास्त ज्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आहे त्या गोष्टी आहेत मानवासंबंधाने. कारण मनुष्य 3 घटकांनी बनलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुष्य जीव, शरीर आणि आत्मा. आपण आपल्या शरीराचा जास्त विचार करतो, परंतु जीव आणि आत्म्याबद्दल आपण कधी जास्त काळजी वाहत नाही. म्हणून आज या शास्त्र भागांवरून आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत या लेनच्या समयामध्ये, या उपवास पर्वामध्ये, जरी आपण रूढी परंपरेने या गोष्टी करत नाहीत, परंतु जे करतात आणि आपण त्या गोष्टी कराव्यात यासाठी उत्तेजन नव्हे, परंतु एक प्रभूचं वचन त्या जुन्या करारात, नवीन करारामध्ये आम्हाला काय काय शिकवतं त्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. योएल संदेष्टाने त्या काळामध्ये अतिशय परखड मत मांडलं होतं आणि त्या परखड मतामध्ये त्याने म्हटलं, आपली वस्त्र नव्हे तर तुम्ही आपलं काय फाडा? आपलं हृदय फाडा. असं म्हटलेलं की यहुदी लोक, जे इस्रायल लोक आहेत, त्यांच्यामधल्या ज्या काही अंधश्रद्धेसारखे हे प्रकार आहेत त्याच्यावर त्याने फार घणाघात घातलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, राजकारणी, आणि त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध एक वाक्य त्यांनी वापरलं. आता त्या गंगाजलाबद्दल आहे, खरंच आहे त्यांचं म्हणजे विचार, त्याला आपण काय हरकत नाही अनुमोदन देण्यात. त्या दूषित पाणी प्यायल्याने किंवा त्याच्यात आंघोळ केल्याने आपण शुद्ध होतो, पवित्र होतो, आणि त्यांनी ते झटकून टाकले विचार. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यापेक्षा त्याला रोखठोक उत्तर देणं फार गरजेचं आहे आणि असं रोखठोक बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. असं म्हटलं की जनप्रवाहाबरोबर चालणं हे सोपं आहे, पण विरोध दिशेला जाणं फार कठीण आहे. आणि जो या विरोध दिशेने जातो त्याचा लोक निषेध करतील, त्याला नाना प्रकारे वाईट लबाडीने बोलतील. परंतु ज्याचे विचार अगदी सडेतोड तो सांगतो ते चांगले असतात. आणि म्हणून कधी कधी आपण चांगल्या विचारांना अनुमोदन देतो, सहमत देतो की नाही असं कोणीतरी बोलणारा पाहिजे. आपल्यासारखा बोलला तर त्याचं विचित्र चित्रीकरण होतं, परंतु त्यांच्याच मधून कोणी जर बोलला तर ते अनेकांना आवडतं, अनेकांना आवडत नाही. बायबलमध्ये जे संदेष्ट होऊन गेले त्या संदेष्टांमध्ये यिर्मया असो, योएल असो, ह्या आणि यशाया, या सगळ्यांनी अशाच प्रकारे सडेतोड या इस्रायल लोकांची कान उघडणी केलेली आहे. चांगल्या गोष्टीला त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे, परंतु ज्या गोष्टीला आपण फार महत्त्व दिलेलं आहे त्या गोष्टीचा त्यांनी निषेध पण केलेला आहे. या पर्वामध्ये मनुष्य किंवा आपण जे ख्रिस्ती विश्व आहे त्या विश्वामधील
हजारो करोडो लोक करतात ह्या परंपरेप्रमाणे, रूढीप्रमाणे. आणि त्या मार्गाने जात असताना काही गोष्टी चांगल्या आहेत. कारण काही लोक काय करतात, या पर्वामध्ये त्याग करतात, काही व्यसनं सोडतात, काही आवडीच्या गोष्टी ते टाळतात, खाण्यापिण्यावर कंट्रोल आणतात. काही म्हणतात मांसाहार करायचा नाही, काही म्हणतात लग्न कार्य आपण पुढं ढकलले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जितका शोक किंवा दुःख व्यक्त करता येईल ते आपण या दिवसात केलं पाहिजे. मग मनन चिंतन करण्यासाठी देवाचं वचन वाचणं आणि जास्तीत जास्त देवाच्या सहवासामध्ये राहण्यासाठी लोक प्रयत्न करतात. आम्ही जे विश्वासणारे आहोत, आपल्याला देखील काही गोष्टी समजणं गरजेच्या आहेत. त्या चांगल्या गोष्टी आहेत हे वरवर आपल्याला वाटतं, परंतु अनेक गोष्टींचा त्याग करून मनन चिंतन ध्यान देवाचं वचन वाचणं ह्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ज्यामुळे पापाचा संबंध अंतःकरणातील ज्या परिस्थितीशी रेखाटलेला आहे, हृदयाशी, त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही जास्त विचार केला पाहिजे. आपल्याला खरी परिस्थिती बदलायची असेल तर ती आतमध्ये आहे, त्या हृदयाशी, त्या अंतःकरणाशी संबंधित आहे. आणि म्हणून त्या अंतःकरणाला, त्या हृदयाला या योएलने अगदी कडक शब्दामध्ये म्हटलं आहे की तुम्हाला फाडायचे असेल तर तुम्ही आपली वस्त्र नव्हे, आपलं हृदय फाडा. म्हणून आजच्या या वचनाकडे आपण जात असताना आम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, वरपांगी ज्या गोष्टी आहेत त्या त्यागून दिल्याने आपण स्वतःचं समाधान करून घेतो. परंतु ज्या खोल अंतःकरणाची जी निगडीत गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करत नाही. देहाचा आपण जास्त विचार करतो, आत्म्याचा आम्ही करत नाही. आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत या दिवसामध्ये की अंतःकरणातून म्हणजे हृदयातूनच ज्या गोष्टी निघतात आणि ज्या पापाशी निगडीत आहेत, ज्याच्यामुळे मनुष्याला देवापासून दुरावले जाण्याचा संभव आहे, असं म्हटलं की त्या गोष्टी आम्हाला कुचकामी वाटतात. आणि ज्या वरपांगी गोष्टी आहेत त्याला आपण महत्त्व देऊन असं म्हटलं की आपण कधीकधी योग्य मार्गाने चाललो तर असं आपल्याला वाटतं, पण कधीकधी आपला मार्ग देखील चुकलेला असतो. ख्रिस्ती विश्वासाचं जीवन असं म्हटलं की आपण चालत असताना देवाच्या वचनावर आपण चालत आहोत असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे. मग आपण ख्रिस्ती शिकवणीप्रमाणे आपण प्रीतीबद्दल बोलतो, देवप्रीती आहे आणि देवाच्या प्रीतीबद्दल आपण बोलतो, संदेश देतो, परंतु वागण्यामध्ये तसं नसतं. म्हणून असं म्हटलं की जग आमचा द्वेष करतं, जग आम्हाला हसतं, कारण आमची उक्ती आणि कृती ही भिन्न आहे. बोले तैसं चाले त्याची वंदावी पावले. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला उक्ती आणि कृती ह्या गोष्टी संगती नेणं गरजेचे आहेत. कारण ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रीती संबंधाने आपल्याला सगळं काही माहीत आहे, आपण बोलतो, सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये काय ठासून भरलेलं आहे, तिरस्कार. आणि जो परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव, जो हृदय चाळून पाहतो, त्या परमेश्वराला आपल्या संबंधाने या गोष्टी माहीत आहेत की आम्ही त्या हृदयात, आपल्या अंतःकरणामध्ये काय भरून ठेवलेलं आहे. आपणाकडे देव पण पाहतो आणि जग पण पाहतो. देवाला आपण फसवू शकत नाही, कारण आपण देवाचे लेकरं आहोत. आणि जर आपण देवाचे लेकरं आहोत तर आपण अवाजवी महत्त्व ह्या वरपांगी गोष्टीला देऊ नये, असं या संदेशांचं म्हणणं आहे. जो देव ज्याचे आपण संतान किंवा पुत्र म्हणतो आपण, तो आमचा देव पवित्र आहे. तसा त्याच्या लेकरांनी, त्याच्या संतानाने पवित्र असावं. म्हणून या लेन समयामध्ये, या उपवास पर्वाच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपण पवित्रतेकडे आपण वाटचाल केली पाहिजे. या पवित्रतेकडे जात असताना आम्हाला धार्मिकतेमध्ये आपल्याला अधिक दृढ झालं पाहिजे.
म्हणून या गोष्टी आपल्या अंगी याव्यात आणि त्याला आम्ही जास्त महत्त्व द्यावं. परंतु लोकांनी ह्या गोष्टीला गौण महत्त्व दिलेलं आहे आणि उपवास पर्वाला अवाजवी महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की हे महत्त्व या उपवास पर्वाला मिळाल्यामुळे संदेष्टांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून केलेल्या उपवासाविरुद्ध वेळोवेळी लोकांना सावध केलेलं आहे. आणि आज आपल्याला सावध करण्यासाठी काही वचनं आहेत. यशायाचा ग्रंथ 58 अध्याय 3 ते 7 ही वचनं आपण वाचू. रेव्हरंड अनुप होळे पळसाहेब आपल्यासाठी वाचतील. इर्मयाचं पुस्तक 4 अध्याय 10 वचन पण आहे. यशया 58 3 ते 7 येण्याप्रमाणे, आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्य जातीस पीडा द्यावी असा हा उपवासाचा दिवस आहे काय? लवाळ्यासारखे आपले डोके लवगणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेलेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? इर्मया 4 अध्याय आणि 10 वचन. यिर्मयाचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 10. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, तुझे कुशल होईल असे म्हणून तू या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढविले आहेस. इकडले तर तलवार जीवाला जाऊन भिडली आहे. इर्मयाने देखील या गोष्टी अधिक जास्त खोल रीतीने सांगितलेल्या आहेत. जखर्याचं पुस्तक 7 अध्याय 5 आणि 6 ही वचनं देखील वाचू आपण. जखर्या 7 अध्याय 5 आणि 6. जखर्या अध्याय 7 वचन 5 आणि 6. तू या देशातील सर्व लोकांना व याचकांना विचार, तुम्ही 70 वर्षे 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय? तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच खाता पिता नाही काय? म्हणजे यशायाने, इर्मयाने, जखर्याने, योएलने ह्या गोष्टी यासाठी सांगितलेल्या आहेत की जे यहुदी लोक आपल्या परंपरेप्रमाणे, आपल्या चालीरीतीप्रमाणे त्या लोकांमध्ये ज्या काही अंधश्रद्धासारख्या गोष्टी होत्या त्या जुन्या करारामध्ये, त्याचा उद्देश हा होता की पश्चाताप आम्ही प्रगट करावा, आम्ही देवासमोर दुःख प्रगट करावं. त्याचं प्रतीक म्हणून, एक चिन्ह म्हणून धूळ आणि राखेमध्ये बसायचं, डोक्यामध्ये धूळ घालायची, आपली वस्त्रे फाडायची आणि शोक करायचा. हे परंपरेने बाह्यस्वरूपी या गोष्टी झाल्या आणि म्हणून या संदेशांनी या गोष्टीला एक विधी म्हणून आपण पाहत असताना त्यांचं म्हणणं आहे की आपण हा वरपांगी करत असलेला जो प्रकार आहे तो पश्चातापाचा किंवा दुःख व्यक्त करण्याचा हे बाह्य दृष्टीने दर्शवण्यासारखं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आम्हाला पश्चातापी अंतःकरण त्यापासून मिळत नाही. उलट पश्चातापापासून या गोष्टी आम्हाला दूर ठेवतात आणि मग आपल्याला हे स्तोम जगासमोर शास्त्री पुरुषांचं प्रभू येशू ख्रिस्ताने पितळ का उघड केलं? कारण ते बाजारामध्ये लोकांमध्ये तर ह्या लेनच्या समयाबरोबरच ह्या मुस्लिमांचा देखील ते उपवासाचा समय आहे. थोंका गिळत नाही, अमुक करत नाही, ते करत नाही. यहुदी लोकांमध्ये देखील ह्या गोष्टीला फार मोठं स्तोम ते वर आलेलं होतं आणि ते लोक देखील दाखवत की पहा, ते शास्त्री जसं प्रार्थनेला गेला, देवा आम्ही आठवड्यातून 2दा उपवास करतो
उपवास पर्वामध्ये हे लोक ढोंग्यासारखे वागत आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्यांचा निषेध केलेला आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या पर्वामध्ये आपलं मन, आपलं अंतःकरण हे पश्चातापाकडे वळलं पाहिजे. परंतु ज्या गोष्टी पश्चातापापासून आम्हाला दूर ठेवतात त्या ह्या गोष्टी आहेत, ह्या बाह्य गोष्टी आहेत. आणि हे दृश्य स्वरूपाचं जे कृत्य आहे ते लोकांना पापापासून दूर ठेवण्याऐवजी पश्चातापापासून ते दूर ठेवत आहे. देवाला देखील हे मान्य नाही की देवाची इच्छा आहे की तुम्ही पश्चाताप करा. योएलने देखील म्हटलं की तुम्ही आक्रंदन करा, उपोषण करा आणि आपलं बाह्य वस्त्र नव्हे तर आपलं अंतःकरण फाडा. परंतु ह्या यहुदी या परंपरेमध्ये हे दुःख व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती होत्या, धूळ राखेत बसायचं, जगाला कळू द्यायचं की मी किती दुःख व्यक्त करत आहे, मी पश्चातापी होत आहे. आता काही राजांचा उल्लेख आहे. हिजकिया राजा धूळ राखेमध्ये बसले, निनवेचे लोक, त्यांना खरा पश्चाताप झाला. परंतु ही गोष्ट असं म्हटलं की ह्या यहुदी लोकांनी आपल्या जीवनामध्ये वरपांगीपणाने या गोष्टी ते करत होते. म्हणून योएल संदेशाने आपल्या या वचनांच्याद्वारे हे इस्रायल लोक या ढोंगापासून त्यांनी परावृत्त व्हावं म्हणून त्याने सांगितलेलं आहे. आज आम्हाला या गोष्टी देवापासून ज्या आम्हाला परावृत्त करत आहेत, पश्चातापापासून ज्या गोष्टी आम्हाला परावृत्त करत आहेत, त्या गोष्टीला आम्ही निश्चितच ताडण केलं पाहिजे. वरवर गोष्टी आम्ही ज्या दैहिक गोष्टी आहेत त्याचा त्याग करू शकतो, परंतु हृदयाची चिरफाड, हृदयाला आम्ही तोडत नाही. म्हणून आपल्याला आपलं हृदय फाडणं या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणून यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 17व्या अध्यायात वचन 9 ते 10 मध्ये स्पष्ट देवाने म्हटलेलं आहे की हृदय सर्वात कपटी आहे आणि ते असाध्य गोष्टींनी ग्रस्त आहे, असाध्य रोगांनी ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणालाही कळत नाही. परंतु ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याने आपलं अंतःकरण हृदय निर्माण केलं, त्याला त्याचा भेद कळतो. तो देव अंतःकरण पारखतो, तो चाळून पाहतो. आणि म्हणून परमेश्वराने ह्या संदेशांच्याद्वारे ह्या लोकांना ह्या गोष्टी स्पष्ट रीतीने सांगितलेल्या आहेत की तुमच्या अंतःकरणाशी निगडीत असलेल्या गोष्टी त्या तुम्ही लोकांना सावध करा. त्यामध्ये आपल्या भावनांवरपांगी नसाव्या, तर त्या भावनांचा उगम हृदयातून व्हावा. अशा वरपांगी कृत्यांपासून तुम्ही परावृत्त व्हा, त्यापासून आपणास कोणतेही दुःख किंवा यातना होत नाही. म्हणून योएलने आपल्या वचनांमध्ये पश्चाताप करण्यासाठी आव्हान केलेलं आहे. त्याने म्हटलं की परत फिरा, पश्चाताप करा, विलाप करा, शोक करा आणि उपवास करण्याचं आव्हानही त्याने त्यासाठी केलेलं आहे. मनपूर्वक परमेश्वराकडे वळा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही पश्चाताप करा, असं योएलाचं म्हणणं आहे. देवाचं वचन या दिवसामध्ये सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. त्याच्यामागे देवाचा उद्देश काय? कोणाचाही नाश होऊ नये. परंतु सैतान कधी कधी त्याला माहीत आहे की ह्या चांगल्या गोष्टी करत आहे ना, करता करता हळूच तो काही गोष्टी अशा प्रकारे सोडून देतो की ज्यामुळे आम्ही पश्चातापापासून वंचित राहतो. देवाला काय आवडतं ते आम्ही समजून घेत नाही. आणि म्हणून देवाने आम्हाला या यशाया 58व्या अध्यायामध्ये, यिर्मया 4था अध्याय 10व्या वचनामध्ये, जकर्याच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायामध्ये त्यांनी ताडण केलेलं आहे की देवाला ह्या गोष्टी न आवडणार आहेत, त्या तुम्ही काय करा, वर्ज्य करा. आणि ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या तुम्ही करा. म्हणून हृदय सर्वात कपटी आहे हे समजून आम्ही घेत नाही. ज्या हृदयामध्ये मानवांच्या सर्व कृत्यांची कल्पना देवाला माहीत आहे. आपण म्हणतो ना, देव कसं काय जाणू शकतो? आपल्या तो अगदी गुप्त गोष्टी आहेत.
आपण झोपलो काही, आपण निजलो काही, परंतु आपल्या मनात काय विचार चाललेले आहे देव ते जाणतो. आपल्या कल्पना काय त्या देवाला माहीत आहेत. म्हणून देवाने संपूर्ण मानवाच्या हृदयावरच घणाघात घातलेला आहे. इतर अवयवांचा त्याने जास्त उल्लेख केला नाही, पण त्याने म्हटलेलं आहे की हृदय सर्वात कपटी आहे. हृदय म्हणजे मनुष्याचं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे ते देव चाळून पाहतो. आपल्या शारीरिक बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला हार्ट अटॅक आला किंवा हृदयरोग जर झाला तर आपण किती धावपळ करतो, अरे मला येऊन गेला, आणि मग सारखी धावपळ, चांगल्या एक्सपर्टकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळ्या प्रकारच्या सर्जरीज करतात. मनुष्याला कसंही करून वाचवण्यासाठी आपण मानवी प्रयत्न करतो, धडपडतो. परंतु या आत्मिक ह्या हृदयरोगासाठी आम्हाला काहीतरी धडपड केली पाहिजे. आणि त्यासाठी जो सर्जन आहे तो आमचा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे आपण धाव घेतली पाहिजे. तो आमचा नीट करणारा तो देव आहे. तो म्हणतो, मी येहेजकेलच्या पुस्तकामध्ये म्हणतो, मी तुम्हाला नवीन हृदय देईल. हे तुमचं कठीण अंतःकरण, हे जड अंतःकरण, हे पाषाणमय हृदय मी काढून टाकेल, तुम्हाला मी मांसमय हृदय देईल. तो सर्जन आहे, तो आमची सर्जरी करेल. जे असाध्य रोग त्या अंतःकरणाला जडलेले आहेत तो देव ते नीट करणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं की ज्याला त्याचा भेद माहीत आहे, ज्याला ते कळतं, आम्हाला त्याच्याकडे जायचं आहे. म्हणून आज या शारीरिक हृदयरोगापेक्षा हे आंतरिक आमच्या हार्टचं आम्हाला देवाला उघडपणे देवाला दाखवायचं की प्रभू पहा, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये हे असाध्य रोग ते तू बरे कर. या भयंकर आजाराला, हा जो रोग जडलेला आहे, या सर्जनच्या द्वारे असं म्हटलं की तो नीट करता येईल. आमच्या अंतःकरणात आपण कधी डोकावतच नाही, आणि आतमध्ये डोकावण्यासाठी आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आणि ह्या लेनच्या समयामध्ये, उपवास पर्वाच्या काळामध्ये आम्हाला आत्मचिंतन हे स्वतःचं करणं फार गरजेचं आहे. आणि आत्मचिंतन करत असताना आपण खोल आपल्या अंतःकरणाच्या कप्प्यामध्ये आपण डोकावलं पाहिजे की कोणाबद्दल काही आकस आहे का माझ्या मनामध्ये, काही घृणा आहे का मनामध्ये, काही द्वेष आहे का, राग आहे का, आणि त्याचा पश्चाताप आम्हाला केला पाहिजे. परमेश्वर म्हणतो, मी ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला वेतन देईल, त्याला दंड देईल. प्रियांनो, आत्मपरीक्षण आम्ही वरपांगी करतो, ह्या बाह्य गोष्टी ज्या चिन्हाच्या आहेत त्या करतो, पण ज्या अंतःकरणाशी निगडीत आहे, ज्या हृदयाशी संबंधित आहे त्याचा आम्ही विचार करत नाही. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये 18 ते 23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं आपण ऐकूया. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 7 आणि वचन 18 ते 23 यानेप्रमाणे आहे. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळं येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. मला प्रभूजी असे म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. मत्तय 7वा अध्याय 5 मत्तयाचा 5वा अध्याय आणि वचन 8 आपणासाठी वाचतो. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मला ते माझा रेफरन्स चुकला असेल माझा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे बाहेरून आत जाते
त्याने मनुष्य विटाळला जात नाही, परंतु जे माणसाच्या आतून बाहेर निघते त्याच्याने मनुष्य विटाळला जातो. कारण जे बाहेरून आत जाते ते पोटात जाते आणि मग ते विष्टे वाटे बाहेर पडते. शौचकूपामधून ते बाहेर फेकले जाते. परंतु अंतःकरणातून, मनुष्याच्या अंतःकरणातून आतून जे बाहेर निघतं त्याच्याने मनुष्य भ्रष्ट होतो, त्याच्याने मनुष्य विटाळला जातो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गोष्टीमध्ये सांगितलं की सर्व वाईट विचार अंतःकरणातून निघतात. हेवा, शिवीगाळ, जारकर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, अहंकार, मूर्खपणा. जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ह्या कुठून निघतात? ह्या हृदयातून, म्हणजे अंतःकरणातून बाहेर पडतात आणि त्याने मनुष्य विटाळला जातो, तो भ्रष्ट होतो. आणि असं म्हटलं की ह्या अंतःकरणातल्या या गोष्टीला आपण फार गौण समजतो. 7वा अध्याय मार्काचं शुभवर्तमान 19 पासून पुढे. मार्क 7:19 पासून पुढे. कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकृपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. आणि ह्याच गोष्टीला आपण कधी कधी फार गौण समजलेलं आहे. या लेनच्या समयामध्ये, या पर्वामध्ये परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टी उपटून फेका ज्या आपल्याला नाश करत आहेत. पूर्वी एक विजयचं हृदय म्हणून लहानशी पुस्तिका पण वाटली जायची, ट्रॅक्स म्हणून, आणि त्याच्यामध्ये ते 7 घातकी पातकं त्या विजयच्या हृदयामध्ये दिलेले होते. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्या होत्या की ह्या हृदयामध्ये हा गर्व आहे, हा हेवा आहे, हा द्वेष आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते देव पाहतो. की ज्यामुळे आम्ही देवापासून दूर आहोत, ज्या गोष्टीमुळे देवाच्या राज्यात आम्ही जाऊ शकणार नाहीत, त्या गोष्टी आम्हा मानवाच्या निगडीत आहेत. आणि त्याला आपण दुर्लक्ष करून आपण ह्या गोष्टी वर्ज करतो आणि मग हे करत नाही ते करा, आणि आपण स्वतःचं समाधान करून घेतो. म्हणजे आपण पश्चातापापासून वंचित राहावं यासाठी इनडायरेक्टली सैतान आपल्याला ह्या वरपांगी गोष्टी करायला लावतो. आणि आज आम्हाला या संदेशांच्याद्वारे देवाचं वचन हे सावध करत आहे की आपण आपलं अंतःकरण, आपलं हृदय, त्याची चीरफाड करण्यासाठी ते फाडणं, भग्न आणि अनुतप्त हृदय देव कधी तुच्छ मानत नाहीत. आणि मग मत्ती 5:8 येशूने सांगितलेलं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हे अंतःकरण ज्यावेळेस शुद्ध होईल, हे अंतःकरण ज्यावेळेस पवित्र केलं जाईल, त्यावेळेस आपण धन्य आहोत. ही धन्यता आम्हाला मिळवण्यासाठी आम्हाला ही सर्जरी त्या परमेश्वराकडून करून घेतली पाहिजे. आणि मग ज्यांचं हृदय, ज्यांचं अंतःकरण हे शुद्ध झालेलं आहे, असं म्हटलं की त्या अंतःकरणामध्ये जिथं शुद्ध केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे, तिथं आपण देवाला आमंत्रण दिलं पाहिजे. ये, तू माझ्यामध्ये ये. प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये सांगितलं आहे की जर एखाद्याने आपलं घर बांधलं आणि त्या घरामध्ये निवास केला नाही तर तिथं दुष्ट आत्मे येऊन राहतात. पहिला एक येतो, तो पाहतो अरे हे रिकामच आहे, मग तो जाऊन आपल्या सोबत्यांना घेऊन येतो, आणखी 7 दुष्ट आत्मे घेऊन येतो आणि त्या घरावर कब्जा करतो. आपलं अंतःकरण स्वच्छ झालेलं आहे, आपलं अंतःकरण पवित्र केलेलं आहे अगदी, पण त्याच्यामध्ये आपण जर आमंत्रण दिलं नाही आपल्या प्रभूला तर दुसराच येऊन बसेल आणि मग तो कब्जा करून घेईल आणि त्या घराला तो नाश करेल. पहिल्यापेक्षा 7 पट त्याची अवस्था वाईट करेल. म्हणून प्रियानो,
तुमचं आणि माझं हृदय या पर्वामध्ये आपल्याला नीट करण्याचा हा अनुकूल समय आहे. आपण सावध होऊन या वरपांगी गोष्टी सोडून देऊन ज्या देवाशी निगडीत आहे, जे देव आम्हाला करायला सांगत आहे, ते जर आपण केलं तर ते तुमचं आणि माझं हृदय हे शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या घरामध्ये हा पवित्र आत्मा, देवपिता प्रभू येशू ख्रिस्त, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा त्याची वस्ती आमच्यामध्ये होईल. आणि जिथं ज्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य आहे तिथं सैतानाला आणि सैतानाच्या गोष्टीला थारा नाही, वाव नाही. आणि मग आपण त्या घराला, त्या अंतःकरणाला म्हणू शकतो की सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. हे हृदय आहे, हे मंदिर आहे, त्याला आपण शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. प्रभू म्हणतो मी पवित्र आहे, तसे तुम्हीही आपल्या जीवनात पवित्र असा. प्रियानो, या पर्वामध्ये आपण करत नसाल कदाचित उपवास, रूढी परंपरा पाळा असं मी सांगणार नाही, परंतु एक शांत मनाने एकांतामध्ये जर स्वतःचा विचार केला तर आपण देवाला म्हणू शकतो की कधी कधी देव आम्हाला ह्या गोष्टी करायला लावतो की बाबा रे, तुला आज गरज आहे आपल्या आतमध्ये डोकवण्याची, आत्मपरीक्षण करण्याची. फक्त आपण आत्मपरीक्षण केव्हा करतो? प्रबोधनाच्या वेळेस, तेही घाईगडबडीमध्ये, आणि 1-2 मिनटात प्रार्थना करतो आणि मग. परंतु आम्हाला ही संधी देवाने दिलेली आहे, त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आणि प्रभूला म्हटलं पाहिजे की प्रभू आज मला पुन्हा एक वार नवीन दृष्टी दे, नवीन हृदय दे. तो देव निश्चित आपला ही प्रार्थना ऐकेल. या सर्वांच्या मागे देवाचा उद्देश हा आहे की आमचा नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. एक आत्म्यासाठी, एका आत्म्याचं मोल सर्व जग एका बाजूला आणि एक आत्मा एका बाजूला, एवढं मोल आहे त्या आत्म्याला. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगते, मार्गाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 36वा वचन आपण वाचू. मार्ग 8 आणि वचन 36. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा, आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? एक प्रश्नार्थी विचारलेला आहे. काहीच लाभ होणार नाही. विश्वविजेता एक प्रसिद्ध होऊन गेला राजा, त्याला सिकंदर द ग्रेट असं म्हटलेलं आहे, आणि त्याने जग जिंकलं संपूर्ण. असं म्हणतात की ज्यावेळेस त्याला जिंकण्यासाठी काहीच उरलं नाही, तो फार दुःखी झाला. जग जिंकत आला. आता ते भारताच्या अगदी सीमेवर येऊन त्याला डास चावला किंवा काय ते वेगळं आहे, परंतु ते जग जिंकल्यानंतर आता काय उरलं नाही जिंकण्यासाठी, म्हणून तो दुःखी झाला. आणि मग विचार करता करता त्याने आपल्या मृत्यूबद्दल लिहून ठेवलं की ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस माझे दोन्ही हात त्या शवपेटीच्या बाहेर ठेवा. जगाला कळू द्या की सिकंदर आईच्या उदरातून आला त्यावेळेस त्याने सोबत काही आणलं नव्हतं, रिकाम्या हाताने आलेला होता. आता चाललेला आहे तर तो देखील रिकाम्या हाताने, काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे जसा आला तसा तो जात आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? आणि व्यर्थ आहे सगळं जग. आणखी एक उदाहरण मी सांगतो आपल्या समजण्यासाठी. धुळ्यामध्ये 1990 एक प्रसिद्ध व्यापारी मुंदडा शेठ ते वारले. पण ते मृत्यूच्या आधी ते 95-96 वर्ष ते जिवंत होते. परंतु शेवटले काही दिवस त्यांना मृत्यूच येत नव्हता. डोळे उघडे, नुसते पाहत राहत होते, पण काहीच समजत नाही. आणि मग अनेक उपचार केले पण काही नाही. मग शेवटी त्यांनी विचार केला की सर्व धर्मीय जे धर्मगुरू आहेत
त्यांना प्रार्थनेला बोलवायचं. मी पण गेलो त्यांच्या त्या घरी. सगळे धर्मगुरू आपापल्या प्रार्थना केल्या. आता तिथं जास्त बोलता येत नव्हतं. मग एका डॉक्टरने सल्ला दिला त्यांना की आता एकच उपाय आहे, ह्यांनी जे काही ते आयुष्यभरामध्ये कमवलं असेल आणा त्यांचं ते धन त्यांच्या समोर. आणि मग सोनं पैसा ते काय असेल सगळा ढीग त्यांच्या समोर ठेवला. आणि त्या माणसाने फार मोठ्याने श्वास घेतला, डोळे अगदी वडारले, त्या सगळ्या धनाकडं पैशाकडं पाहिलं, दोन्ही हात त्याच्यावर पसरले, ते कवटाळलं आणि तिचा प्राण सोडला. कधी कधी माणसाला इतकी हाव या जगामध्ये आहे, जग मिळवलंच, जगातला सगळा पैसा धन संपत्ती, आणि त्यामुळे त्याचा जीव जात नव्हता. आणि हे सगळे हाव शेवटी त्याला गमवावं लागलं. हा एक उदाहरणादाखल येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला यामध्ये सांगितलं की सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला करून घेतला तर काय लाभ. ह्या पर्वामध्ये आम्हाला आपल्या आत्म्याचा आपल्या जीवाचा बारकाईने विचार करायचा आहे की ह्या पुढच्या आयुष्यामध्ये ह्या 70-80 वर्षाच्या या आयुष्यापेक्षा आम्हाला युगानुयुग सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, जायचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वरील गोष्टीकडं फार आपलं लक्ष लावलेलं आहे. वरील गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही खटपट करा, वरील गोष्टीकडं स्वर्गामध्ये आपली संपत्ती साठवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रभूने वारंवार सांगितलेल्या आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला होता, स्वर्गातल्या गोष्टी त्याने सांगितल्या आणि स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग त्याने आम्हाला सांगितला. तरी पण माणसाचं लक्ष या जगाकडे आहे, जगाकडे आहे. आणि म्हणून असं म्हटलं की मनुष्य फक्त जग आणि जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धावत आहे. आणि मनुष्य इतका विकृत बनलेला आहे की पैसा हाच दैवत झालेला आहे. आणि त्या पैशाच्या मागं रात्रंदिवस मनुष्य लागलेला आहे. काय मिळवण्यासाठी? जग मिळवण्यासाठी. कितीही जग मिळवा, पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या पलीकडे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रथम काय मिळवा. मत्तयाचं शुभवर्तमान 6वा अध्याय 33 आणि 34 वचन आपण वाचूया. मत्ते 6:33 आणि 34. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास तो उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला जर ह्या गोष्टी हव्या आहेत तर तुम्ही प्रथम त्याचं राज्य, त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व हे मिळवण्यासाठी खटपट करा. ह्या गोष्टीसाठी झटा तुम्हाला याबरोबर याही गोष्टी प्राप्त होतील. तरी पण मनुष्याची हाव संपलेली नाही. या जगामध्ये असं म्हटलं की झटपट आम्हाला कसं करता येईल, म्हणून हे इन्स्टंट युग आहे, झटपट युग आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं की घंटों का काम मिनटों में, ते करता करता मनुष्य झटपट श्रीमंत होण्यासाठी काही मार्ग पत्करायला लागलेला आहे. आणि मनुष्य मग तो राजकारणी असो किंवा कोणत्याही थरातला असो, सगळे लोक या जगामध्ये जगाच्या पाठीशी लागलेले आहेत. आम्ही पुढच्या पिढीला काही आदर्श ठेवून चाललेलो नाहीत. काय करत आहोत? ही सर्व धडपड आम्ही जग मिळवण्यासाठी करत आहोत, जग मिळवण्यासाठी. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं मनुष्याने जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. आणि म्हणून प्रियानो, आम्ही ह्या जगापेक्षा आम्हाला जीव मिळवणं तो फार महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं की जो आपल्या जीवावर माझ्यापेक्षा अधिक प्रीती करेल तो मला कामाचा नाही, उपयोगाचा नाही. तर जो माझ्यासाठी आपला जीव तो देईल तो आपल्या जीवाला पारखवणार नाही, गमावणार नाही, तो मिळवणार. ह्या जगात आपण हा मार्ग न पत्करता, या मार्गाने आम्ही न जाता प्रभूच्या मार्गाने जाऊया. मत्ते 28:19-20 प्रभूने म्हटलं की तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन काय करा? सुवार्थेची घोषणा करा.
ही महान आज्ञा त्याने आम्हाला दिलेली आहे. तुम्ही ख्रिस्तासाठी हे जग जिंका असं प्रभू आम्हाला सांगत आहे. परंतु मनुष्य हे जग स्वतःसाठी मिळवण्याची धडपड करत आहे. ही आज्ञा बाजूला सारून मग प्रभूने आणखीन ते एक दाखला सांगितला आणि त्या दाखल्यामध्ये म्हटलेलं आहे, एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्या शेतांमध्ये इतकं धान्य पिकलं की त्याने कोठारे बांधले. इतके धान्याचे कोठारे बांधले ते गोडाऊनमध्ये त्याने ते सर्व साठवलं आणि त्याकडं पाहून म्हटलं, हे जीवा, आता खा पी अगदी मौज मजा कर, तुला आयुष्यभर पुरून उरेल एवढं आता तुझ्याकडं आहे. आणि थोड्या वेळाने त्याला एक आवाज ऐकू आला, अरे मूर्खा, जर आज रात्रीच तुला देव आज्ञा झाली, तू जर मेला आज रात्रीच, तरी कोणाचं होईल? आता तिथं पुढं काय झालं हे दाखल्यामध्ये सांगितलं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या श्रीमंताबद्दल, त्याच्या विचाराबद्दल ताडण केलेलं आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील प्रभूचं वचन ते ऐकणं गरजेचं आहे की हे जग मिळवण्यासाठी अहोरात्र धडपड करण्यापेक्षा प्रभूच्या मार्गाने चालून त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता, त्याचं राज्य कसं मिळेल यासाठी खटपट करा. आणि जो ह्या मार्गाने चालतो, देव त्याला या जगातल्या या गोष्टी देखील तो पुरवणार आहे. म्हणून आजचं हे जग, भौतिक युग असं म्हटलं की सुखापलीकडं कसलाही विचार करत नाही. जगातल्या सुख विलासाचा हा विचार मनुष्याच्या मनामध्ये आहे. आणि असं म्हटलं की ते चित्र मंडळांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बऱ्याचशा मंडळांमध्ये आध्यात्मिक संजीवन येत नाही. आमची वृत्ती बदलत नाही, आमचे विचार बदलत नाही, आमचं अंतःकरण बदलत नाही. आणि तसंच आपण ह्या जगाच्या मागं आपण धावत आहोत. आम्हाला जर खऱ्या अर्थाने संजीवन आणायचं आहे आपल्यामध्ये, आपल्या मंडळांमध्ये, तर आपल्याला जग जिंकण्यापेक्षा ख्रिस्तासाठी जगाला जिंकायचं आहे. त्यासाठी स्वतःचा आत्मा प्रथमतः आपल्याला तारला पाहिजे. आणि जर आपण आपल्या आत्म्याच्या तारणासाठी आपण खटपट करू, देवाला आपण प्रार्थना पश्चातापपूर्वक करू, तर तो आमची प्रार्थना ऐकेल. तो आपले सर्व पाप अपराध आम्हाला क्षमा करेल. आणि मग जगाला जर त्याने म्हटलं की आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, तर तो तुम्हाला आणि मला म्हणणार नाही का, आज या व्यक्तीने पश्चाताप केलेला आहे, त्याला खरा आनंद झालेला आहे. स्वर्गामध्ये तारणाचा आनंद महान आहे. तसं या भूतलावर आपल्या जीवनामध्ये देखील मला तारण मिळालं, त्याचा आनंद हा महान आहे. म्हणून नाशवंत गोष्टींच्या मागे लागून स्वतःचा नाश करून घेण्यापेक्षा, स्वार्थ प्रसिद्धीसाठी आम्ही जगाच्या मागे धावण्यापेक्षा, की ज्याच्यामुळे आमचे धार्मिक मूल्य पायदळी तोडवले जात आहेत, तर आपण सावध होऊन देवाच्या मार्गाने चालू. त्याला प्रसन्नता वाटेल. देवाला संतोष होण्याचा हा एकच मार्ग आहे की त्याने दिलेल्या आज्ञा पाळणं, त्याच्या मार्गाने चालणं आणि त्याच्या सारखं त्याने दिलेल्या वचनांप्रमाणे कृती करणं, त्यामध्ये त्याला संतोष आहे. म्हणून देवाला संतोष होण्यासाठी या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि आपण आपलं हृदय फाडणं म्हणजे पश्चाताप करणं, देवाला ते आवडतं. देव भग्न आणि अनुतप्त हृदय कधी तुच्छ मानत नाही. या दिवसात, या पर्वामध्ये पश्चातापाची फार गरज आहे. प्रत्येकाने वैयक्तिक मनातल्या मनात प्रार्थना करून पश्चाताप जर केला, तर एक नवीन अंतःकरण होईल, सर्व नवीन होईल. आणि स्वर्गाची झलक एक लहानशा आपल्या मंडळांमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून देवबाप करू या वचनांच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, देवाचं पवित्र वचन अतिशय स्पष्ट रीतीने आपल्यासमोर आलेलं आहे. आजच्या ह्या वचनाच्या सेवेसाठी मी मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचा आभार मानतो आणि परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो की खऱ्या रीतीने आम्हाला उपवासाचं महत्त्व कळलं आहे.
आपलं अंतःकरण प्रभूकडे आपण लावावं व आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूचा नव्याने स्वीकार करून आपलं जीवन घडवण्याची आजच्या पवित्र वचनामध्ये आत्मपरीक्षण करून आपण आपलं जीवन प्रभूला पुन्हा एक वार देऊया व त्याच्यामध्ये आपलं जीवन जगूया. प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांना त्याची कृपा, त्याचा अनुग्रह ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास पूर्व थोडक्यामध्ये प्रार्थना करू. दयाळू प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ऐकलेल्या वचनामध्ये आम्ही स्वतःला पडताळून पाहतो. प्रभू, आमचं हृदय, आमचं अंतःकरण हे तू जाणतोस. त्यातील विचार आणि त्यातील कल्पना तुला ठाऊक आहे आणि म्हणून ते तुला आवडणारं असावं यासाठी स्तोत्र करता जसं म्हणतो की माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटत आहे, तसं परमेश्वरात चांगले विचार आमच्या अंतःकरणात असू दे. प्रभू, आमच्या मुखावाटे बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला तू तपासतोस आणि आमच्या हातच्या कामांना देवबापा तू तपासतोस. म्हणून प्रभू परमेश्वरा, यशया, यिर्मया या संदेष्ट्यांनी परखडपणे काही गोष्टी मंडळीसमोर मांडल्या व त्यांना सावधगिरीचा इशारा दिला. प्रिय प्रभू, तोच सावधगिरीचा इशारा आज पवित्र वचनातून आम्हाला मिळालेला असताना आम्ही नव्याने आमचं मन तुला समर्पित करतो व या वचनात स्वतःला पडताळून पाहतो. तुझी कृपा दे. आजच्या वचनाच्या सेवेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. पाळक साहेबांनाही तू सहाय्य कर. त्यांची सेवा आशीर्वादाची अशी होऊ दे. या सप्ताहभरासाठी आमच्या प्रार्थना आहे. सप्ताहभरामध्ये जे जे कार्यक्रम आणि ज्या ज्या प्रार्थना सभा आहे त्या सगळ्या देवबापा आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील. सुवंद देवा परात्पर गीत गाऊ, एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडियो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, एस.एम. ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. चव्हाण परिवाराकडून काही मिठाई पाठवण्यात आलेली आहे. देव त्या परिवाराला सहाय्य करू आणि त्याचा आपण आस्वाद सभा संपल्यावर बाहेर घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.